फ्रेंड्स, आपण गव्हाचं पीठ न वापरता आज आपण अगदी मस्त खुसखुशीत आणि गरमागरम पराठे करणार आहोत. फक्त आपल्याला इथे आहे ना 2 इन्ग्रेडियंट्स लागणार आहे. ते आहे बाजरीचं पीठ आणि मेथी. हो, आपण आहे ना बाजरीचं पीठ आणि मेथी वापरून पराठे करणार आहोत. अगदी ग्लुटेन फ्री आहे, त्यामुळे वेट लॉस, डायबिटीज कोणालाही चालण्यासारखे आहेत. इथे आपण 1 बाउल आहे ना फ्रेश बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हो, मी फ्रेश का म्हणले माहिती आहे का? जर बाजरीचं पीठ जुनं असेल तर आपले पराठे जे आहेत ते नीट होत नाहीत आणि कडवटसुद्धा लागतात. त्याचबरोबर 1 बाउल बारीक चिरलेली मेथी आणि 2 चमचे बेसन यासाठी की खुसखुशीत होण्यासाठी. आता एका कढईमध्ये 1 बाउल पाणी, त्यानंतर हिंग, थोडेसे तीळ आणि लसूण मिरचीची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा तूप, असं सगळं यांना टाकून छान त्याला उकळी आणायची. त्यानंतर लो फ्लेम करून आपण बारीक चिरलेली मेथी, बेसन आणि बाजरीचं पीठ टाकून फटाफट आहे ना हलवून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही. त्यानंतर आपण आहे ना लो फ्लेमवर 1-2 मिनटं त्याची वाफ काढून घ्यायची. वाफ काढून झाली की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्ण गार करून घ्यायचे. कोमट असेल तरी चालेल, पण शक्यतो गार केलं ना तर ना अजिबात आहे ना ते चिटकणार नाही, यासाठी. पूर्ण गार करून झालं की छान अगदी सॉफ्ट मळून घ्यायचं. मळून झाल्यावर शेवटी थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर बाजरीचं सुकं पीठ वापरून आपण छानपैकी त्याचे पराठे लाटून घ्यायचे. अगदी छोटे छोटे केले तरी चालेल, म्हणजे नाश्त्याला सुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता. हे पराठे संपेपर्यंत मऊ राहतात बरं का, कारण आपण आहे ना उकड काढून केलेले आहेत. आता पराठे लाटून झाले की तव्यावर छानपैकी आहे ना ते शेकून, म्हणजेच भाजून घ्यायचे. भाजताना तुम्ही तेल, तूप काहीही वापरू शकता. लहान मुलांना देत असाल तर तुम्ही यांना तूप किंवा बटर वापरलं तरीही चालू शकतं. तर अशा पद्धतीने बाकी सगळे बाजरीचे आणि मेथीचे पराठे करून घ्यायचे आणि अगदी छानपैकी घरात केलेल्या लोणच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता किंवा दही सर्व केलं तरी चालेल. ह्याच्यात ना आपण हे जे पराठे आहेत ते गाजराच्या लोणच्याबरोबर सर्व केलेत. हे गाजराच्या लोणच्याची रेसिपी आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की चेक करा. थँक्यू सो मच.